अयाज भाई शेख यांचे आम्ही बघूया तन्मयचा पुढचा चेंडू यावेळी संदीप साठी 10 फलकावर लागल्यात त्या 9 धावा 10 फलकावर लागल्यात. दुसरा षटक यावेळी मार्गस्थ आहे. आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 10 फलकावर लागल्यात त्यामध्ये 9 धावा 10 फलकावर लागले. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय संदीप यावेळी स्ट्राईक एंडवर आहे गोलंदाजी मार्फत. तन्मयचा पुढचा चेंडू यावेळी संदीप साठी. आणि यावेळी आपण पहिला पंचांकडे यावेळी दाद केली गेली पण पंचांनी कुठले यावेळी दाद स्वीकारणार. चेंडू सरळ गेलाय तो डॉटच्या खात्यात. दुसरं षटक यावेळी मार्गस्थ असताना 9 धावा यावेळी 10 फलकावर लागल्यात त्या प्रकाश नगर संघाच्या. चांगली गोलंदाजी करतोय तन्मय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 10 फलकावर लागल्यात त्यामध्ये 9. आणि यावेळी आपण पाहतोय मोठा फटका यावेळी सजवतोय पण बाद होतोय फलंदाज संदीप. प्रसाद साठी तन्मयचा पुढचा चेंडू प्रसाद साठी. चांगला यावेळी चिराग या क्षेत्ररक्षकाने चांगला चेंडू अडवला. एकच धाव यावेळी खर्च केली. धाव संख्यात 1 ने वाढ झाली. 10 फलकार लागला त्या म्हणजे 11. रिप्लेअर पार्टी ऑफ आपण पाहतोय सुंदर ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय आयोजित रायगड जिल्हा युवक अध्यक्ष RPI चषक 2024 यशवंतनगर. आपण पाहतो सुंदर या मैदानावर ही स्पर्धा आपण पाहतो रंगते आणि प्रमोद दादा म्हाडिक आणि प्रवीण दादा म्हाडिक या 2 मान्यवरांनी या ठेवलेली क्रिकेटची स्पर्धा सुंदर प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय. मेजवानी ही नाईट क्रिकेटची मेजवानी आपण पाहतोय सुंदर आणि प्रेक्षक सुद्धा नाईटच्या क्रिकेट रजनीमध्ये आत्तापर्यंत या स्पर्धेचा आनंद घेताना दिसतात. नाईट मॅचमध्ये एवढा थंडीचा अभाव आहे तरी पण प्रेक्षक क्रिकेटच्या प्रेमासाठी आणि या आयोजकांवर प्रेम असल्या असेल त्याच्यासाठी आपण पाहतो ही क्रिकेटची स्पर्धा बघण्यासाठी अजूनही प्रेक्षक यावेळी उभे आहेत. त्या प्रेक्षकांचा सुद्धा मी या चषकामध्ये मनापासून आभारी आहे की क्रिकेटचं प्रेम यावेळी अजूनही आपण पाहतोय. प्रत्येक प्रेक्षकाचं क्रिकेटवर अजूनही प्रेम आहे आणि असंच प्रेम या क्रिकेटवर हवं प्रत्येक प्रेक्षकाचा. तर बोलूया गोलंदाजी मार्कर गोलंदाज अजय आणि एकच धाव यावेळी खर्च होते. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. 10 फलकार लागला त्यामध्ये 12 धावा 10 फलकावर लागल्यात. आपण पाहिलं तिसरा षटक यावेळी मार्गस्थ आहे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी होतं. एकच धाव तर 10 फलकावर लागला त्यामध्ये 13
13 ना मेरा 13 धाव संख्या धाव फलकावर लागले. तिसरा षटक यावेळी मार्गस्थे. तर धाव फलकावर धाव लागला त्यामध्ये 14 धाव फलकावर धाव लागल्यात पूर्णपणे. यावेळी आपण पाहतोय गोलंदाजी अजय यावेळी चांगली गोलंदाजी करतोय. तिसरा षटक यावेळी मार्गस्थ आहे. 14 धाव फलकावर लागल्यात त्या प्रकाशनगर संघाच्या. आणि सुंदर फटका यावेळी चेंडू सीमारेषा पार आलेला हा चौकार. बघूया अजयचा पुढचा चेंडू प्रफुल साठी. पंचांकडे यावेळी आपण पहिला अपील केले गेले आणि यावेळी चेंडू सरळ जातोय म्हणजे तो डॉटच्या खात्यात. 3 षटकांचा खेळ यावेळी आतापर्यंत संपला. धाव फलकावर धावा लागल्या त्यामध्ये 18 धावा फलकावर लागल्या. 3 षटकांचा खेळ संपला. विचार केला तर 6च्या सरासरीने या धाव फलकावर लागल्या. शेवटचा षटक यावेळी मार्गस्थ आहे. कितपत धावा यावेळी प्रकाशनगर संघ या षटकामध्ये बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. पुढील फलंदाज असतील ते स्वतः रुशल सॉरी पुढील गोलंदाज त्याचे स्वतः रुशल आणि फलंदाज मार्फत फलंदाज प्रसाद. पंचांचा इशारा आला. थर्ड अंपायर बघ एक पंच या बघ रे. पंच त्यांचा डिसिजन सांगतील मैदानात जाऊन. पंचांचा इशारा येतो नो चेंडू. खूप छान अशी क्लॅरिटी आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळेल केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. बघा खूप छान असं किती टेक्नॉलॉजी पुढे गेले. बघा खूप छान अशी टेक्नॉलॉजी पुढे गेले. प्रत्येक क्षण तुमचे टिपले जातात या ठिकाणी. प्रत्येक क्षण. गोलंदाज असतील ते रुशाल. चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. धाव संख्या 4 नी वाढते. धाव संख्या आली ती 27. 27च्या घरात धाव संख्या पोहोचले टीम प्रकाशनगर. या पुढील होणारा सामना शेवटचा सामना असेल अविरा 11 विपक्ष समतानगर. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी अविरा 11 बीबी स्टार विपक्ष समतानगर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी यायचंय.
धाव संख्या आली ती टीम प्रकाश नगरची 29. फलंदाज असतील पम्या, प्रफुल, बघा आता येणाऱ्या सलग 2 चेंडू मध्ये 2 चौकार मारले तर प्रफुल यांना सुशील भालेराव कडनं 500 रुपये, 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. फलंदाज जातोय तंबूच्या दिशेने, डकआउट, दांड, स्टंपिंग. चला पुढील फलंदाज आलो. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 38 धावांची गरज टीम पत्र्या मारुती. चला टीम पत्र्या मारुती आपल्या खेळाडूंना घेऊन डागआउट मध्ये बसायचे. टीम पत्र्या मारुती आपल्यासाठी या रायगड जिल्हा युवक अध्यक्ष चषक मध्ये डागआउट बनवलेला आहे. अशी सुविधा कुठे भेटेल तुम्हाला? आणि सिरीजला आजपर्यंत खोपोलीमध्ये तुम्ही बायसायकल बघितल्या, कूलर बघितले, पण आपल्या इथे सिरीजला सोन्याची अंगठी. कोण घेऊन जाईल सोन्याची अंगठी? खूप छान असं हे आपलं पर्व हे 2024चं. खूप छान असं आमचे जे योगदान लागलेत, सुदर्शन सावंत, वैभव सावंत, विश्वजित सावंत, प्रवीण म्हाडिक, प्रशांतजी पाटील, सोमनाथ भाऊ दिवडे, सुशील भालेराव, अमोलजी कांबळे, अमोलजी उबाले, बादशाह आणि बाकीचे सर्व आपले यशोनगरतील सर्व खेळाडू असतील, आयोजक असतील, सर्वांनी खूप सर्वांचा मोलाचा इथे वाटा आहे. प्रत्येकाचा इथे मोलाचा वाटा आहे. बादशाह नाव घेतलं ना. आणि तसेच आमचे युवा नेतृत्व नॉडी म्हाडिक, बघा सकाळचे वाजलेत आता 2:15 वाजले आणि आजची तारीख आहे 11 फेब्रुवारी, म्हणजे प्रॉमिस डे. आज आहे प्रॉमिस डे. सुदर्शन सावंत जरा आपण इकडे यांना साईडला घ्यायचंय. आपल्या पाहुण्यांना जरा अडथळा येतोय मधी मधी. चला आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये 38 धावांची गरज आणि चिरागने येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले तर अमित भिरलाले यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 वाजल्यापासून फोन लावलाय तिने मला, 6 वाजल्यापासून तिथं अंपर आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले तर अमित भिरलारे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला गोलंदाज
गोलंदाज राहुल आणि नॉन स्ट्राईकला ते आमचे मित्र ओमकार. शिवम शिर्केकडनं चिरागला 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. चिराग साठी खूप सुवर्ण संधी आहे, ह्या संधीचा लाभ घ्यायचे. चेंडू जातोय तो स्क्वेअर चेंडू. धाव संख्या झाले 2. या पुढील होणारा सामना अविरा 11 बीबी स्टार विपक्ष समतानगर. नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, लाचची पुकार असेल ही. अविरा 11 बीबी स्टार विपक्ष समतानगर. मी विनंती करतो आयाज भाई यांना व तसेच आयाज भाईंना विनंती करतो का आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचंय. प्रवीण दादा महाडिक आपण पण जायचंय. आलेत ना, आलेत जा. धाव संख्या पोहोचली 4च्या घरात. 38 धावांचा पाठला करताना टीम पत्र्या मारुतीची धाव संख्या आली ती 4. चला पुढील सामन्याचे नाणेफेक करतात ते स्वतः आमचे युवा नेतृत्व शिवसेना शहर उपप्रमुख माननीय श्री अयाज भाई शेख यांच्या हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक होत आहे. टीम अविरा 11 बीबी स्टार विपक्ष समतानगर. माझ्याकडून काही चुकीचे शब्द किंवा चला बोलूया सामन्याकडे. धाव फलकावर लागल्यात त्यामध्ये 8 धाव फलकावर लागल्यात. नाणेफेकीचा कौल समतानगर संघाने जिंकला. काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत या ठिकाणी आपण पोहोचवा. धाव फलकावर लागल्यात त्यामध्ये 8 धाव फलकावर लागल्या. पहिलं षटक यावेळी मार्गस्थ आहे आणि काय करतोय मी म्हणेल एसटी रक्षक यावेळी प्रसादने दिलाय मी म्हणेल चिराग या फलंदाजाला जीवदान. आणि हे जीवदान नक्कीच मी म्हणेल महागरज ठरणार ते म्हणजे प्रकाश नगर संघाला. चिरागचा विचार केला तर यंदाचा हंगामामध्ये अतिशय अँड्रमध्ये फॉर्ममध्ये असलेला हा फलंदाज आहे, त्याला मिळाले हे जीवदान. प्रकाश नगर संघाला नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये घातक होऊ शकतो, कारण चांगला फलंदाज आहे, चांगली फटकेबाजी करतो. त्याला अँड्रम क्रिकेटचा बराच अभ्यास आहे. बऱ्याच मैदानावर त्याने पत्रा मारुती संघासाठी आपलं योगदान दिलंय. तो चिराग यावेळी स्ट्राईक एंडवर आहे आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज राहुलचा पुढचा चेंडू तो चिरागसाठी. एकच धावेने यावेळी समाधान मानायला लागले. एक धाव संख्येने वाढ झाली. धाव फलकावर धाव लागल्या त्यामध्ये 9 धाव फलकावर लागल्यात. विचार केला तर 38 धाव्यांचा टार्गेट हे पत्रा मारुती संघासमोर उभे आणि 9 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धाव फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 9 धाव फलकावर लागल्यात. 38 धावांचा टार्गेट यावेळी पत्रा मारुती संघासमोर ठेवलंय ते म्हणजे प्रकाश नगर संघाने. आणि चांगल्या टार्गेटकडे यावेळी जाताना आपला दिसतंय पत्रा मारुती संघाचे फलंदाज. धाव फलकावर लागल्यात त्यामध्ये 9 धाव फलकावर लागल्यात. पहिल्या षटकातला आपण पाहतोय हा शेवटचा चेंडू राहुलचा. बघूया पुढचा चेंडू यावेळी ओमकारसाठी. राहुलचा पुढचा चेंडू आपण पाहतोय ओमकारसाठी. धाव फलकावर लागला त्यामध्ये 9. चांगला फटका. चुकी यावेळी करताय क्षेत्ररक्षक. चुकीला माफी नाही आणि 4 धावा यावेळी खर्च होतात. धाव फलकावर धावा लागल्या त्यामध्ये 13.
13 13 ना मेरा धावसंख्या 13 आहे. धाव फलकावर विचार केला तर 38 धावांचं टार्गेट हे पत्रा मारुती संघासमोर उभं आहे. येणाऱ्या अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी धावा करायच्या त्यामध्ये 25. येणाऱ्या 18 चेंडू आणि 25 धावाची गरज आहे ते पत्रा मारुती संघाला. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धावेची गरज. येणाऱ्या 18 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. 13 धावा धाव फलकावर लागल्यात. प्रसाद गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी तो चिराग. प्रसादचा पुढचा चेंडू पावतोय दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू यावेळी चिरागसाठी. सुंदर फटकावेली चेंडू गेलाय सीमा रेषा फरार आलेला हा चौकार. या 4 धावेने धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकावर राहावं लागला त्यामध्ये 17. बघूया प्रसादचा पुढचा चेंडू चिरागसाठी 17 धावा या धाव फलकावर लागल्यात. प्रसादचा पुढचा चेंडू चिरागसाठी आणि सरळ आपण पाहतो यावेळी अवांतर धावेचा पंचाचा इशारा येतो. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 18 धावा धाव फलकावर लागल्यात. विजयासाठी अजून 20 धावेची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू यावेळी डॉटच्या खात्यात जातोय. धाव फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 18 आणि विजयासाठी अजूनही पत्रा मारुती संघाला धावा करायच्या आहेत त्या 20. बघूया प्रसादचा पुढचा चेंडू चिरागसाठी जमिनी लगाचा फटका होता. चेंडू यावेळी सीमा रेषा पार आलेला हा चौकार. या 4 धावेने धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 22. तर धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 22 धावा धाव फलकावर. यष्टिरक्षकाने केलेली चुकी यावेळी आपण पाहिलं मागडे ठरते. धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 22 आणि 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 22. बघूया प्रसादचा पुढचा चेंडू चिरागसाठी आणि यावेळी पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा. 1 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये तेवीस धावा धाव फलकावर लागल्यात. आणि यावेळी चुकी होते आणि यावेळी आलेला ह्या 4+1 अशा 5 धावा 5 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 28. धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 28 धावा धाव फलकावर लागले. अजूनही 10 धावेची गरज. यावेळी चेंडू सरळ जातोय म्हणजे तो डॉट चेंडू जातोय. 10 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू सीमारेषा आलेला सुंदर चौकार. या 4 धावेने धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्या त्यामध्ये 32 धावा धाव फलकावर लागल्यात. 6 धावेची अजूनही गरज आहे.
सुंदर आलेला चौकार 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. 10 फलकार राहावं लागल्या त्यामध्ये 36 आणि अजूनही विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या पत्र मारुती संघाला 2. अजूनही सुनील विजयासाठी अजूनही धावा करायच्या आहेत त्यात 2. 36 धावा 10 फलकार लागल्यात. सुनील गोलंदाजी मार्ग सुनीलचा पुढचा चेंडू ओंकारसाठी एसटीचा खूप बाहेर चेंडू होता. अवांतर धावेचा 55 इशारा दिला. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. 10 फलकार राहावं लागल्यात त्यामध्ये 37 धावा ह्यावेळी 10 फलकार लागल्यात. ह्यावेळी विजय मिळवता येतो म्हणजे पत्रा मारुती संघ आणि चांगला खेळ यावेळी प्रकाश नगर संघाने सुद्धा दाखवला. दोन्ही संघाचा मी यावेळी आभारी आहे. चांगला खेळ यावेळी मैदानात दाखवला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट चिराग ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. आपण पाहिलं होतं चिरागला जीवदान दिलं एसटी रक्षकांना ते जीवदान यावेळी महागरत ठरलं ते म्हणजे प्रकाश नगर संघाला. तर चिराग ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.